आपण आताच कोविड वगैरे बघितलं, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो जगभर. तर हा इन्व्हिजिबल पॅन्डेमिक म्हणता येईल, कारण हे जगभर हा प्रॉब्लेम चालू आहे. मुख्यतः आपला आणि चायनाचा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला पण आपण चायनाला कॉपी करायला चाललोय. तर त्यांच्यासारखे शहर बनवायचेच आपल्याला. तिथे सत्ता वेगळी, आपली इथे सत्ता वेगळी. पण दोघांचं वागणूक सिमिलरच आहे. पण एकंदरीत लोकांचं ऐकत नाही आणि स्वतःचाच करायचा प्रयत्न करतात. तर आपल्याला वाटतं की हे सगळे आजार आहेत. नाव तुम्हाला दिसत आहेत. इंटरपर्सनल व्हायलेन्स असू, एड्स असू, मलेरिया असू, कुपोषण असू, दारू, सिगरेट, याच्याने किती लोक मरतात हे बघा. आणि पूर्ण पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे जे आपण तयार करतोय त्याच्यामुळे अंदाजे 90 लाख ते 12 म्हणजे 1.2 कोटी, म्हणजे एवढे लोक दरवर्षी दगवत आहेत. तर याच्यातला 1/5 करा आपल्या देशासाठी, 25 ते 30 लाख लोक केवळ प्रदूषणामुळे आपल्या देशात देवाघरी चाललेत. तर आपण ही चर्चा आता करतोच आहे. पाऊस तर बाहेर पडत नाहीये, आपल्याला घाम येत चाललंय जूनच्या महिन्यात. तर सुपर एल्निनो म्हणून एक फिनॉमिनन आहे. आता सगळे न्यूजपेपरवाले लिहायला सुरुवात करतील. सत्यावाल्यांना आवडत नसेल तर ते दाबून ठेवतील. 1877 मध्ये आणि 78 मध्ये तो झाला होता. तेव्हा अंदाजे जगात 5 कोटी लोक दगवले होते. इतका मोठा दुष्काळ आला होता. आणि म्हणतात 150 वर्षांनी या वर्षी आलेला आहे. आणि बरेचसे लोक म्हणतात की छोटा होईल, मोठा होईल, आपल्याला माहित नाही पुढचं वर्ष कसं जाईल. पण एकंदरीत आपण जे तयार करतोय कदाचित त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या सुपर एल्निनो, म्हणजे आपलं टेम्परेचर वाढलेलं आहे, समुद्रावरचं टेम्परेचर वाढलेलं 3 डिग्रीनी, हे सगळ्यांचं आपल्याला गिफ्ट मिळालेली आहे. कदाचित आपल्याच कर्मामुळे मिळालं असेल. आणि आतापर्यंत कसं होतं की आपल्याला वाटायचं की प्रदूषण किंवा कारणं जी होती ज्याच्यामुळे आपले मृत्यू होत होते किंवा प्रॉब्लेम होत होत्या, ते आता बदललेले आहेत. आता आता मॉडर्न फिनॉमिनन मध्ये जे मॉडर्न गोष्टी घडतायत, आपले झाडं जाणे, हवा हवा प्रदूषण जे दिसत नाही, आता आपल्याला माहित नाही ते PM2.5 किती आहे. ते सगळ्या गोष्टी आता नवीन नवीन गोष्टी ऍड होत चाललेत. सीसा वाढलाय आपल्या पूर्ण गोष्टीमध्ये. आपले लेडीज लिपस्टिक वापरतात त्या गोष्टीमध्ये सीसा वाढले, बाकी गोष्टीमध्ये पण वाढले. आणि प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक याबद्दल तर आपण चर्चाच करत नाहीये, जे आपल्या जीवनात मेंदूपर्यंत पोहोचलेलं आहे. तर आता अजून कुठे पोहोचायला पाहिजे हे मला माहित नाही. तर आपले हे ट्रेडिशनल शिफ्ट झालेले. पोल्युशन, जे प्रदूषण पहिले कसं होतं, माझी आजी वगैरे लाकडावर सगळं बनवायची. त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामुळे जे धूळ निर्माण व्हायचा त्याच्यामुळे दिसणारा प्रदूषण होता. आता न दिसणारा प्रदूषण वाढलेलं आहे, ज्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होत आहेत. जेव्हा 1947 मध्ये आपल्याकडे पॉवर्टी होती, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. आज एक्सेस झालेलं आहे, सगळं इंडस्ट्रियलायझेशन झाले. आपल्याला बिल्डिंग बांधायचे, बिल्डरला बिल्डिंग बांधायचे, आपल्याला घरं घ्यायचं 4. तर त्याच्यात राहायचं नाही पण घ्यायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सिमेंटचा आपण करतोय, झाडांना मारतोय आणि नियमाला काय हे देत नाहीये. फुटपाथ आपले सिमेंटचे झालेले आहेत आणि झाडांना पाणी जायला जागा दिलेली नाही. आणि प्रत्येक वर्षी आता आपल्या इथे पूर वाढत जाणार आहेत, कारण आपण सिमेंट सगळं टाकलेलं आहे. आणि ज्यांनी पाणी जिथे पाहिजे तिथे मिळणार नाही आणि सगळे बोर मारत जाणार. तसंच मी जसं म्हणलो की पहिले दिसायचा की बाबा हे डर्टी आहे, हे पाणी खराब आहे. आता न दिसता पण खराब असतं. आणि हे सगळे हे जे डाव्या बाजूच्या गोष्टी ते कमी कमी होत चाललेत आणि जगभर उजव्या बाजूच्या जे गोष्टी ते वाढत चाललेत. तर त्याच्यात PM2.5 म्हणा. आता साधी गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्या रूम मध्ये एअर प्युरिफायर चांगल्या दिवशी पण लावून बघा, तुमची झोप चांगली होते. तर एकंदरीत आपल्याला माहित नाही की वायूमध्ये असलेल्या जे कण आहेत त्याच्यामुळे काय काय होते. आणि झाडं आपल्याला मदत करत आले, पण आपण आपल्या मित्रालाच कापायला लागलो. आणि त्याबरोबरच मी जसं म्हणलो, आता काहीच दिसत नाही. आपले असे शत्रू आहेत. कोविड न दिसता आपल्याला अटॅक करत होता. इबोला नावाचा आता आलेला आहे. सगळे इबोला वगैरे आपल्या देशात पण येऊ शकतात. सगळे मला विचारतात इबोला इथे येणार नाही ना, काँगोमध्येच राहणार ना. जर्मनीमध्ये मार्बर्ग नावाचं शहर आहे, राईनच्या ह्याच्यावर, तिथे पण आला होता 1970 मध्ये इबोला सारखा व्हायरस. तर कुठे पण येऊ शकतो. इबोला माकडामधनं येतो, बॅट्स मधनं येतो हे आपल्याला माहित नाही. पण एकंदरीत असं आहे की आपण जेवढं नेचरशी खेळू तेवढं आपल्याकडे गिफ्ट नेचर देत जाईल. तर ही ट्रॅजेक्टरी आहे. आपल्याला वर्ण बघितलं हिरवा तर आफ्रिका असा दिसेल आणि आपला देश किती लाल दिसतोय, पेक्षा लाल. आणि चायना पण तसंच दिसतंय. चायनाने काय केलं, एक प्रॉब्लेम तयार केला, मग ईव्ही तयार केली आणि सगळं आउटसोर्स करून टाकलं. शहराच्या बाहेर पोल्युशन चालू केलं.
तर एकंदरीत शहर चांगले झाले, बेजिंगचा AQI इम्प्रूव्ह झाला, पण कुठेतरी ते प्रदूषण, कारण कोल बेस्ड असल्यामुळे ते सगळं होणारच आहे. उद्या न्यूक्लिअर करणार, न्यूक्लिअरचा वेगळा प्रॉब्लेम चालू करणार. नाही तर 2019 मध्येच प्रीमॅच्युअर डेथ बद्दल चालू होतं. 45 लाख लोक केवळ एअर आणि क्लायमेटमुळे दबवले गेले. म्हणजे तुम्हाला असं म्हणलं PM 2.5, ओझोन, कारण आपण वरच्या लेवलला जे करतोय ते ओझोन खाली येते. ओझोन खाली आल्यामुळे दमा वाढलाय, COPD म्हणून आजार वाढले, आणि बाकीचे जे कार्बन आहेत, छोटे छोटे कार्बन जे दिसत नाही, ते पण आपल्या फुफ्सामध्ये चालले. सिगरेट न पिता आपलं जीवन सिगरेट स्मोकर सारखं झालेलं आहे. तर आणि हा लेड आपल्या देशामध्ये पेट्रोलमध्ये पहिले डायथाईल लेड होता, अँटी नॉक एजंट म्हणून, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. आता लेड प्रत्येक गोष्टीमध्ये यायला लागले. आता जर आपल्या देशात UPSची जर बॅटरी बघितली, सगळं लेड ऍसिडेट आहे, तर त्याच्या रिसायकलिंग बद्दल कोणी विचार करत नाही. ते पाण्यातच घुसते. आणि 1-2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी जेव्हा जलपर्णी काढायच्या होत्या, तेव्हा PMCनी कॉन्ट्रॅक्ट दिला ग्लायफॉसेट नावाच्या केमिकलला. ग्लायफॉसेट जो आहे त्याला आपल्या इथे मेरा 71 म्हणतात. ते एकदम छान काम करतं, पण जर पाणीच राहिला त्याच्यामुळे कॅन्सर वाढते. तर आपल्या प्रत्येक जेवणाच्या गोष्टीमध्ये आज ग्लायफॉसेट वाढत वाढत चाललंय, आणि त्याच्यामुळे आपल्याला जे लिम्फोमा म्हणून आजार आहे, मायलोमा म्हणून, ते सगळे आजार वाढत वाढत चालले. आणि हे सगळे केमिकल सूप मध्ये कसं झाले की आपले लहान लहान मुलांना आता डेव्हलपमेंट डिलेज व्हायला लागले, त्यांना प्रॉब्लेम व्हायला लागले, आणि तसंच स्तनाचा कॅन्सर वाढत चाललंय. तर हे सगळे जे गोष्टी आहेत, आपणच जे ऍड केलेले केमिकल्स आहेत, त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये जे आपण बदल करतोय. आपल्याला आज आर्सेनिक कुठे माहितीये का तुम्हाला सर्वात जास्त? बासमती राईस मध्ये. आपला बासमती राईस इराण पण खात नाही. आपल्याला परत केलं त्यांनी, कारण आपले तेलचे पैसे देण्याच्या ऐवजी आपण भात देत होतो, तांदूळ देत होतो, त्यांनी आपल्याला परत केलं, कारण त्याच्यात आर्सेनिक होता. शेतकरी जे आज आपल्या इथे जे बासमती स्वस्त मिळतीये, ते त्याच्यात मेजॉरिटी टाइम हाय आर्सेनिक आहे. आता आर्सेनिक असल्यावर तुमच्या केसांमध्ये, मेंदूवर, नर्ववर, सगळ्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो, आणि होत पण असेल. नेक्स्ट अगोदर. त्याबरोबर आपल्याला माहिती आता इन्फर्टिलिटी क्लिनिक किती वाढलेत, म्हणजे लोकांना मुलंच होत नाही. ते 2-4 कारण असू शकतात. स्ट्रेस, आपला ब्लू स्क्रीन, ब्लू लाईट जे आहे त्याच्यामुळे, आणि त्याबरोबर केमिकल जे आपण खातोय रोजच्या जेवणामध्ये, फास्ट फूड असू नाही तर साधा फूड असू, सगळ्यामध्ये इतकं केमिकल आलेले आहेत, ज्याच्यामुळे फर्टिलिटी कमी होत चालली आहे. आणि आता सत्याजीशी बोलत होतो तेव्हा इम्युनोटॉक्सिसिटी, म्हणजे ह्या गोष्टींचा आपल्या इम्युनिटीवर काय परिणाम होतोय आपल्याला माहित नाही. कारण आपण बघतोय की आता लहान मुलांना इन्फेक्शन जास्त होत चालले. तर या प्रदूषणामुळे होणारे प्रतिकारशक्ती कमी होणे, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला कदाचित माहिती नाही की बरेचसे लोकांना जे COVID-19 जास्त झालं, त्यांच्यात पण कदाचित या प्रदूषणामुळे इम्युनिटी कमी झाली असेल त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन करून सुद्धा लोकांना इम्युनिटी येत नाहीये, तर हे पण एक मोठा प्रॉब्लेम. तर आपल्या जीवनामध्ये जे इनव्हिजिबल मॉडर्न टॉक्सिन्स, आता झाडाबद्दल सगळे बोलणारच आहेत, पण हे टॉक्सिन्स आपल्या जीवनामध्ये येत चालले, पाण्यामधनं, जेवणामधनं. US मध्ये बरेचसे स्टडी झालेत. लहान मुलं जे शाळेत ज्यांचा अभ्यास असतात शाळेत, त्यांनी लेड लेवल केल्या. लेड लेवल इतकं हाय सापडलं त्यांच्यात की ते लेड काढलं की त्याची IQ वाढत होती. तर आपल्या देशात आपल्याला माहित नाही की किती मुलांना हाय लेड लेवल आहे, हाय आर्सेनिक लेवल आहे, मर्क्युरी लेवल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि पर्यावरण म्हणले की एकच गोष्ट नसते, पर्यावरणामध्ये वायू, पाणी, जेवण, सगळंच ह्या गोष्टी येतात. आता आपण बघतोय यंग लोक 40-42च्या वयावर देवाघरी जातात, हार्ट अटॅक, सायलेंट कार्डियाक डेथ म्हणतात त्याला, SCD म्हणतात. पण सगळं वायूच्या प्रदूषणामुळे होत असेल तर आपल्याला माहित नाही. मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला म्हणालो, तुमच्या रूम मध्ये तुम्ही बस एअर प्युरिफायर चालू करून बघा, 1 तास 2 तास ठेवा, झोपण्या अगोदर टेम्परेचर खाली ठेवा, कदाचित तुमची झोप चांगली होईल, तुम्हाला हार्ट अटॅक व्हायची संभावना कमी होऊन जाईल. 1 मिनिट. तसंच फुफ्फुस, आपल्याला सगळ्यांना माहिती, फुफ्फुसातले प्रॉब्लेम आता वाढत चालले. लहान मुलांमध्ये जेव्हा दिवाळी येते तेव्हा प्रॉब्लेम सगळे अस्थमाचे सगळ्या गोष्टी वाढत जातात. आणि बाकीचे जे रिप्रोडक्टिव्ह आणि इम्युन सिस्टम बद्दल मी बोललेलो आहे. आणि हे जे आता एक साधी गोष्ट सांगतो, या वर्षी मी एकच एक्सपेरिमेंट केलं, AQI बघायचं. आता AQI सगळं दिसतं ऑनलाईन. तर AQI पुण्याचं जेव्हा वाढलेलं होतं, जेव्हा दिल्लीचं 400-500 होतं, आपलं 170-80 होतं, तेव्हा मी रत्नागिरीचं बघितलं, अंडमानचं बघितलं, आणि लक्षद्वीपचं बघितलं, सगळ्यांचंच वाढलं होतं. तर हे जे आहे हे बॉर्डरलेस आहे. म्हणजे असं नाही की बाबा माझ्या इथे चांगलं आहे तर दुसऱ्याच्या इथे होणार नाही, दुसऱ्याचा वाईट आपल्याकडे पण येत असेल, आपल्याला पण माहित नाही.
राजस्थान मधनं जे विंड येतात ज्याच्यामुळे एअर टर्ब्युलन्स होते, आपल्या विमान जेव्हा उतरतो चढतो तेव्हा ती गोष्ट आपल्याकडे पण ती सगळी पोल्युशन आणत असेल. तर आणि पाणीचं तर आपल्याला माहितीच आहे. जपानमध्ये असं झालं होतं की एका गावात फिशरमन ते सगळे फिश खात होत्या, त्यांचे सगळे बोटं वाकडी व्हायला लागली. तर लोकांना कळे ना कशामुळे होते, तर ते मर्क्युरी पॉइझनिंग होते. त्या जागेला आता मिनामाटा म्हणतात, म्हणून त्या डिसीजला पण मिनामाटा म्हणतात. आपल्या इथे मिनामाटा कुठे? रत्नागिरीमध्ये. जिथे आम्ही बघितलेले पेशंट ज्यांनी फिश खाल्ल्या, ऑयस्टर खाल्ल्या, क्लॅम्स खाल्ल्या, फिश भरपूर खाल्लं कारण मिळालं म्हणून, आणि त्यांना आर्सेनिक पॉइझनिंग आणि मर्क्युरी पॉइझनिंग झाली. मेंदूत गेलं, सगळं झालं. तर एकंदरीत पाणी पण आपलं आता चांगलं नाही. आता पण आम्ही सगळ्यांना म्हणतो, जर तुम्ही समुद्रामधला फिश खाणार असाल महिन्यात एकदाच खावा. नदीमधलं असेल तर आठवड्यात एकदा खावा. आपल्याला वाटतं फिश एकदम चांगले, ओमेगा 3 सगळं चांगले, पण समुद्रामध्ये एवढं वाढलेलं आहे मर्क्युरी, पूर्ण जगाचं आहे. केवळ मिनामाटा नाही, पूर्ण जगाचाच मिनामाटा झालेला. आणि तसंच आता फूड चेन मध्ये कसं झालंय की सर्वात स्वस्त गोष्ट काय आहे? हायपर प्रोसेस, हाय प्रोसेस. तुम्ही पाकिट घ्या एक कुठलाही लेसचा, त्याच्यात बघा कॅलरीज किती आहे. 400-500 कॅलरी तर एकच 2 मिनिटात आपण खाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या मुलांवर परिणाम होणार आहे. तो एन्व्हायरमेंटल चेंज आहे, फूडचा चेंज आहे. नेक्स्ट टाइम. तर शेवटी आपल्या इकॉनॉमिक्सवर हा परिणाम होणारच आहे. आज आपण झाड कापलं म्हणून आपला एक बिल्डिंग झाली, पण फ्युचरच्या जनरेशनची जर वाट लावणार आहोत आपण, कारण ह्याच्यानी आपल्या प्रदूषण वाढणार आहे, त्याबरोबरच बाकीच्या गोष्टी वाढत वाढत आपल्या जीवनाला शॉर्ट करत जाणार आहे. तर ह्युमन लाईफ एक्सपेक्टन्सी जरी वाढली, पण गुड क्वालिटी लाईफ ही कमी होणार आहे. नेक्स्ट. हा इकॉनॉमिक बर्डनचा आहे आणि अंदाजे टोटल आता हे कॅल्क्युलेशन युरोपियन कॅल्क्युलेशन म्हणजे जीडीपीच्या 6 ते 10% आपल्याला नुकसान होणार आहे, कारण आपण एन्व्हायरमेंटचं आपण बघत नाहीये. तर शेवटी असं आहे की मनुष्य ह्युमन ह्युमन हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज दॅट्स अ ट्रू वेल्थ. आणि त्याच्यात मनुष्य आणि एन्व्हायरमेंट हे दोन्ही एक दुसऱ्यांना जुळून आहेत. तर झाडं पण आपल्याला पाहिजे. झाडांना आपली आपली किती गरज आहे आपल्याला माहित नाही, पण आपल्याला झाडांची जास्त गरज आहे. सो सर्व्हायव्हलसाठी आपल्याला पहिले तर मिटिगेशन, जसे नटराजन साहेब जसं करतात की झाडं कापणं बंद करणे, माहिती देणे, हे सगळं मिटिगेशन आहे. आणि आपल्याला आज एनर्जीचा जे आपण आता एसी नाही इथे, तर चांगली गोष्ट आहे. तर आपण जेवढे वापर करतोय सगळ्या गोष्टींचा, आपण 4 मोबाईल घेतो, 2 गाड्या घेतो किंवा 4 गाड्या घेतो, इथे सगळं वापर आपण कमी केलं तर इंडस्ट्रीयल आपले एफ्लुएंट कमी होईल, आपल्या देशाचं भलं होईल. बजाज ऑटोचं भलं नाही होणार, पण सगळ्यांचं होईल. केमिकल पोल्युशन कमी होईल आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज कमी भासेल. तर शेवटी आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला अडॅप्ट करायचे. आपल्या जीवनात जसे आपल्या पणजोबा जगत होतो तसं आपल्याला जगायची गरज आहे. आणि आपल्यामुळे जगाचं नुकसान होणार आहे. प्लॅनेट, मला तर एक प्रश्न पडतो की डायनोसॉर सारखा जो अॅनिमल होता तो एक उल्कामुळे गेला असं म्हणतात. आपण जे पण वातावरण बदललं म्हणून गेला. तर जर ते जाऊ शकतात तर आपण कुठले मोठे? तर एकंदरीत आपल्याला एक शिकायला पाहिजे, आपल्या पुढाऱ्यांनी पण सगळ्यांनी शिकायला पाहिजे की जर डायनोसॉर जाऊ शकतो तर मनुष्य नक्कीच जाऊ शकतो या जगात. तर हे एक तर पेन्सिल्व्हेनियात आहे की तिथे पण असाच प्रॉब्लेम चालू आहे. झाडं कापू नये याच्या मागे लागलेले. तर त्यांचे 2 पोस्टर आहेत, म्हणजे ते पोस्टर चांगल्या रीतीने मी तुम्हाला पाठवतो. पण हे महत्वाचं आहे की वाय डू ट्रीज मॅटर. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला वायू देतात. सेकंड, आपला कार्बन जो फुटप्रिंट आहे तो कमी करतात. त्याबरोबर ह्या क्लीन एअरमुळे आपलं जीवन चांगलं राहतं, गार राहतं आणि पाणी वाचवतं, कारण पाणी ग्राउंड वॉटरला तेच महत्वाचे आहेत शेवटी. आणि शेवटी इट सपोर्ट्स बायोडायव्हर्सिटी, कारण पक्षी जास्त होतात. पक्षी जास्त झाले की आपल्याला आनंद होतो. तर 2-3 अनेक्डोटल सांगतो. मी माझ्या मुलीला घेऊन दुबईला गेलो होतो. तिला दिवसभरात नंतर मी विचारलं, तुला ऑब्झर्वेशन काय, किती छान आहे शहर? ती म्हणली सगळं ठीक आहे, पण एकच झाड दिसलं मला दिवसभरात. आणि दुसरं म्हणजे आताच रिसेंटली आमचा एक फार्म आहे, तिथे माकडांचा टोळी आली आणि सगळं नुकसान करून गेली. तर मी एक माणसाला विचारलं, कशाला 15 वर्षात पहिल्यांदा कशाला आले असे? ते म्हणले रिंग रोड चालू आहे. रिंग रोड मध्ये होते, रिंग रोडच्या त्या टेरिटरीमध्ये होते, आता बाहेर निघून शेतात आले. तर एकंदरीत आज माकडं थोडे अक्कलवाले आहेत, कदाचित इव्हॉल्व्ह होऊन आपल्यापेक्षा जास्त अक्कलवाले झाले तर प्रॉब्लेम होईल. तर आपल्याला झाड कशाला, आपल्यासाठीच वाचवणं गरजेचं आहे. आणि पर्यावरणामुळे आपलं जीवन नाही तर छोटं आणि पूर्ण आजार विरहित राहणार नाही. आपल्याला सगळे आजार होत जाणार. कॅन्सर असू, हार्ट असू, अर्धांगीचा झटका असू, हे सगळे टाळण्यासाठी आपल्याला पर्यावरणाची रक्षा करायला पाहिजे. धन्यवाद.
इबोला बद्दल मी बोललोच. आता इबोला काय आपल्या घरी येणार कधी ना कधी. आपण 2-4 एअरपोर्टला ठेवून काही होणार नाही, ते कधी ना कधी येणार. जसं कोविड घुसला तसं इबोला एक दिवस घुसेल. तर एकंदरीत आपल्याला आपली काळजी घेणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की जेवढे पर्यावरणाशी आपण खेळलं तेवढं पर्यावरण आपल्या बरोबर खेळेल.